ठाकरे सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे आता आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाताई, ज्या पद्धतीनं आता घडामोडींना वेग आलेला आहे, तुमची पहिली प्रतिक्रिया? सुषमाताई, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? तर ठाकरेंच्या खासदारांकडून आता वेगळा गट स्थापन करण्याच्या हालचालींना आता वेग आलेला आहे। ठाकरेंचे काही खासदार लोकसभा अध्यक्षांना पत्र देण्याची शक्यता आहे। घडामोडींना वेग आलेला आहे। सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाताई, या घडामोडींवर तुमची पहिली प्रतिक्रिया? काहीच स्पष्ट झालेलं नाही। आपण जे सांगताय ते सगळं सूत्रांच्या हवाल्यांनी सांगताय, त्यामुळे जोपर्यंत माझ्या समोर एक्झॅक्ट पिक्चर येत नाही तोपर्यंत प्रीमॅच्युअर स्टेटमेंट मी काही करू शकणार नाही। पण एक नक्की आहे की जे लोक निवडून आलेले आहेत, 20 आमदार निवडून आलेले असतील किंवा 9 खासदार निवडून आलेले असतील, हे सगळे लोक पुन्हा एकदा म्हणजे भाजपाने एक कपटी षडयंत्र खेळल्यानंतर, पक्षाचं नाव चिन्ह सगळं गेल्यानंतर नव्या चिन्हावर, मशाल या चिन्हावर निवडून आलेले लोक होते। याचा स्पष्ट अर्थ असा होता की पैसा, चिन्ह सगळं गेलेलं असताना फक्त आणि फक्त ठाकरे या नावावर 9 खासदार आणि 20 आमदार निवडून आलेले आहेत। आणि सकाळी जसं राऊत साहेब म्हणाले की या लोकांनी आई तुळजाभवानीची आणि आपल्या कुटुंबियांची शपथ घेतली। आता याच्या पलीकडे अजून काय असू शकतं? आता ज्यांना जर कुटुंबियांची शपथ घेतली आहे असं म्हटल्यावरही जर आपली सूत्र सांगत असतील तर मला असं वाटतं की मी अजून पिक्चर क्लिअर होईपर्यंत थोडी वाट बघितली पाहिजे। मात्र सुषमाताई, गेल्या 2 दिवसांपासून ज्या पद्धतीने चर्चा सुरू झाल्यात, खासदारांची बैठक बोलावलेली होती, 4 खासदार उपस्थित, 5 खासदार अनुपस्थित, वेगवेगळी कारणं देखील समोर देण्यात आलेली होती। आता तर त्यांनी शपथा सुद्धा घेतलेल्या आहेत तुळजाभवानी देवीच्या की आम्ही ठाकरेंसोबत आहोत। मात्र ज्या पद्धतीने या घडामोडी घडतायत, आज सकाळी मुख्यमंत्र्यांची आणि शिंदेंची बैठक झालेली होती, आता शिंदे दिल्लीकडे रवाना झालेले आहेत आणि जी माहिती मिळते की म्हणजे 19 तारखेच्या अनुषंगानं ठाकरेंना एक मोठा धक्का बसू शकतो। आमदारांची सुद्धा बैठक आता ठाकरेंनी बोलावलेली आहे। हे सगळे जर आपण पॉइंट्स जोडण्याचा प्रयत्न केला तर ऑपरेशन टायगरचा हा एक भाग म्हणण्यासाठी एक खूप मोठं बळ मिळतंय। मी याच्यात एवढंच सांगेन की ज्या भाजपाने आधी शिंदे सेना तयार केली आणि ज्या भाजपाने एक ताकद तयार केली, भाजपा जर याच्यात खुश असेल की नाही हे सगळं छान चाललेलं आहे, तर भाजपाच्या हे लक्षात यावं की त्यांनी तयार केलेला भस्मासूर कधी त्यांच्या डोक्यावर हात ठेवेल हे त्यांनाही कळणार नाही। विशेषतः देवेंद्र फडणवीस यांनी आता अलर्ट राहण्याची खरी गरज आहे, कारण आम्ही सत्तेशिवाय राहण्याची आमची तयारी खूप आधीपासूनची आहे। मी तर स्वतः संघर्षातून आले आणि आम्ही चळवळीतले आलेलो आहोत। सत्ता समोर असताना सुद्धा सत्ता डावलून आम्ही संघर्षाचा मार्ग स्वीकारलेला आहे। त्यामुळे तो संघर्ष आणि लोकशाहीच्या संविधानिक मूल्यांच्यासाठी लढणं क्रमप्राप्त आहे। पण जी सत्ता हस्तगत करण्यासाठी देवेंद्रजींनी हा सगळा खटाटोप केला होता, त्या देवेंद्रजींच्या डोक्यावर भस्मासुराने हात ठेवू नये त्याची काळजी आता देवेंद्रजींनी घ्यावी। कारण हे सगळं शक्ती प्रदर्शन, हे सगळं कशासाठी? का बरं शिंदेचे लोक पुन्हा पुन्हा सांगतायत की आमचे साहेब सीएम होणार आहेत? का बच्चू कडू जाहीरपणे म्हणतायत की आमचे साहेब सीएम होणार आहेत? मग देवेंद्र कुठे जाणार आहेत? त्यामुळे मला वाटतंय की हा धक्का आम्हाला आहे का? तर आम्ही तर सत्तेशिवाय राहायचं ठरवलेलंच आहे। हा धक्का हा देवेंद्र फडणवीस आहे का हे असा विचार त्यांनी करावा लागेल। नक्कीच। धन्यवाद सुषमाताई, तुम्ही आमच्याशी या संदर्भात सविस्तर संवाद साधण्यासाठी। माजी प्रधान